आधीचं सर्टिफिकेट सरेंडर केल्याशिवाय किंवा दिल्याशिवाय तो UID असल्याशिवाय नवीन सर्टिफिकेट मिळत नाही आणि UID नंबर हा कायम राहतो. इथं त्यांनी स्वतःच म्हटलं की माझ्याकडे आधीचं नाहीये. मग त्यांनी परीक्षा काय त्या सर्टिफिकेट शिवाय दिली होती, तिथं काय माहिती दिली ती खोटी होती. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात दररोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. आता त्यांनी जे UPSCला सर्टिफिकेट डिसेबिलिटीचं दिलं होतं त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत विजय कुंभार सर आहेत. सर, जे सर्टिफिकेट डिसेबिलिटीचं दिलं होतं त्याच्यात काय नेमकं गडबड आहे? पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमधून 24 ऑगस्ट 2022 रोजी एक सर्टिफिकेट मिळवलं. ते मिळवताना त्यांनी जे ऍप्लिकेशन केलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्याकडे आधीचं कुठलंही सर्टिफिकेट नाही. असं असेल तर त्यांनी जी नगरच्या सर्टिफिकेटच्या आधारे UPSCची परीक्षा दिली ज्याच्यामध्ये मल्टिपल डिसेबिलिटीज म्हटलं होतं त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं का? होतं. कारण आधीचं सर्टिफिकेट सरेंडर केल्याशिवाय किंवा दिल्याशिवाय तो UID असल्याशिवाय नवीन सर्टिफिकेट मिळत नाही आणि UID नंबर हा कायम राहतो. इथं त्यांनी स्वतःच म्हटलं की माझ्याकडे आधीचं नाहीये. मग त्यांनी परीक्षा काय त्या सर्टिफिकेट शिवाय दिली होती, तिथं काय माहिती दिली ती खोटी होती. शिवाय त्यांनी हे जे सर्टिफिकेट मिळवलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ऍक्सिडेंटमुळे मला हे झालेली इंजुरी. 23ला त्यांनी औंध आणि पिंपरी चिंचवडला अर्ज केला आणि 24ला त्यांना सर्टिफिकेट मिळून सुद्धा गेलं. त्याच्यासाठी जो फोटो ID द्यायला लागतो तो फोटो ID न देता किंवा रेशन कार्ड दिलं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांची मूळ जी परीक्षा झाली त्यावेळेला जी माहिती दिली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरतात. सर, जर आपण बघितलं तर जसं तुम्ही सांगताय की त्यांना हे सर्टिफिकेट डिसेबिलिटीचं एका दिवसात मिळालेलं आहे. अर्थात इथं तिथल्या वेगवेगळ्या प्रशासकीय म्हणजे अर्थात तिथं इतर डॉक्टर्सवर इतर तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह हे कुणा एकट्याचं काम नाही, हे सगळे टोळी असल्याशिवाय अशा प्रकारची कामं होत नाही. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी बाकी UPSC काय करेल, केंद्र काय करेल हा भाग नंतरच आहे, परंतु पिंपरीच्या आयुक्तांनी हे जे त्यांचे कोणी अधिकारी आहेत ज्यांनी हे केलं 24 तासात त्यांना दिलं. आता ऍक्सिडेंट झाला तर कधी ऍक्सिडेंट झाला, त्याची MLC झाली का, सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं आहे की त्या आधीच म्हणतायत की माझ्याकडे आधीचं कुठलंही सर्टिफिकेट नाहीये. सर, आता जर आपण बघितलं तर त्यांनी UPSCला म्हणजे जेव्हा ती परीक्षा दिली तेव्हा सुद्धा जे हे सर्टिफिकेट दिलेत अर्थात जी माहिती दिली तीच खोटी आहे. त्याच्या आधारे त्यांच्यावर पुढे काय कारवाई होऊ शकते? त्यांना एकतर पदावरून काढलं जाऊ शकतं. जे आता त्यांचं हे जे थांबवलंय त्याच्या अर्थी त्यांना पदावर काढलं जाऊ शकतं आणि जे खोटी सर्टिफिकेट दिलेत त्याच्या संदर्भामध्ये फौजदारी कारवाई व्हायला हवी. सर, आता त्यांना 23 तारखेच्या अगोदर तिथं हजर राहून अर्थात मसुरीला अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांना विचारले जातील, किंवा जे आतापर्यंत कागदपत्र दिलेले आहेत त्याची देखील पूर्ण प्रोसेस तिथं पुन्हा एकदा पार पडणार. कारण त्यांनी इतक्या वेळा खोटं बोललेलं आहे ना की आता पुन्हा एकदा एम्समध्ये हे झाल्याशिवाय त्यांची सुटका नाही, हे मात्र नक्की आहे. शिवाय कागदपत्रांची सुद्धा तपासणी. आता हे तर उघड झालं की 2 सर्टिफिकेट काढले त्यांनी, नगरला पण आणि पुण्याला. याचा अर्थ 2 UDID झाले, म्हणजे हे 2 पॅन कार्ड काढण्यासारखं आहे, जो मोठा क्राईम आहे. UDID जो असतो ज्याला युनिक ID म्हणतात तो एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच मिळतो, तो कायम राहतो. त्याच्यावरची माहिती अदनमधन बदलली जाऊ शकते. पण इथे त्या म्हणतात आधी नाही, आधीचं नाहीच, तर मग UPSCला काय सबमिट केलं? हे सगळे त्याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सर, त्याचबरोबर आता जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर सुद्धा कारवाई केलेली आहे. पुढचा जो भाग काय होता फुटपाथवर अर्थात जे पदचारी होतं त्या ठिकाणी देखील त्यांनी सुशोभीकरण केलेलं होतं, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. अनेक ठिकाणी वेगवेगळे त्यांनी ओपन इन्क्वायरीचे येत आहे त्यांच्या नगरच्या, आणखी काही जमिनींचे प्रकार पुढे येत आहेत, असे जे त्यांनी धमकी दिल्याचे प्रकार पुढे येत आहेत. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे प्रकार होत आहेत, म्हणजे दुसऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा धमकी दिल्या येत आहे. जसजशी भीती कमी होईल लोकांची तसतशा आता काय याच्यामध्ये तक्रारीमध्ये प्रचंड मोठी वाढ होणार आहे. सर, अशा काही तक्रारी तुमच्यापर्यंत आलेत या खेडकर कुटुंबियांनी? त्यांना देखील फॉलो आपण पण अजून आपल्याला त्या व्हेरीफाय करायच्या आहेत, कारण ती लोक येऊन भेटतायत, लोक येऊन भेटतायत. तक्रारी या कुटुंबियाच्या विरोधात. हो, असे भरपूर लोक भेटतायत.
अर्थात जसं सर सांगतायत की डिसेबिलिटीचं जे सर्टिफिकेट आहे ते अचानक एका दिवसात कसं मिळालं, अर्थात त्यांनी युपीएससीला जे सबमिट केलेलं सर्टिफिकेट आहे अर्थात त्यांनी तिथं देखील खोटं बोललेलं आहे असं यातून सिद्ध होतं. जेव्हा त्यांची इन्क्वायरी होणार आहे मरसुरीत त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागणार आहेत, ते कशा पद्धतीने देतील अर्थात त्यांच्यावर कारवाई होणार आणि त्यांना लवकरात लवकर कदाचित या सर्व्हिसमधून देखील रिमूव्ह केलं जाईल अशी देखील शक्यता या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार व्यक्त करतायत. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.